मी राजकीय जीवन 1985 मध्ये माझं चालू आहे. मी वयाच्या 20व्या वर्षी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवली. कार्यकर्ता घडवण्याचं काम आमचे नेते हर्षवर्धनच्या संस्कारामुळे मी राजकीय पक्षामध्ये काम करतो आणि मी 1995 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पत्रकार असल्यामुळे मी महत्वाचं सांगतो ते माझ्यावर परिणाम काय आहे. मी निवडून आलो आणि हर्षवर्धन आमचे मंत्री झाले कॅबिनेट अर्थ आणि मला ते त्यांच्याकडे एक्साइज मिनिस्टर. मला चेंबूरमध्ये गाडीमध्ये घातलं त्यांनी आणि त्यांच्या गाडीमधून प्रवास माझा मंत्रालयामध्ये चालू आहे. त्यामुळे सदाशिव अभी तू विधायक बनेला है. एक पहिली बात आपको जिसने वोट दिया ज्यांनी मतदान केलं त्याला मदत करायचं काम आपलं आहे. ज्यांनी विरोधात मतदान केलं असेल पण तो चांगलं काम घेऊन आला त्याला देखील मदत करायची भूमिका तुझी पाहिजे. आणि ज्यांनी मतदान केलं नाही पण तो चांगलं काम घेऊन आला तर त्याला देखील मदत करायची भूमिका ठेवली पाहिजे. मी 1995 ला ज्यावेळेस कर्जत जामखेडमध्ये आमदार झालो त्यावेळेस माझ्या विरोधात ज्या बूथवर काम करणारे कार्यकर्ते होते ते 99च्या निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडेच्या बूथवर काम करत होते. म्हणजे आपण पेरेल तसंच उगवतो. परंतु कार्यकर्त्याला हवेला म्हणजे वाऱ्यावर सोडलं नाही पाहिजे ही भूमिका देखील आमच्या हर्षूजी अडवाणी यांनी पाळली. आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना शिर्डी सारख्या बागायत पट्ट्यात साखर सम्राटामध्ये काम करत असताना आम्हाला थोडं पत्रकार आहे राजकारणाचे लोक आम्हाला काय आम्ही काम करत गेलो आणि निलोंडे ते 182 गाव आहे. आता हे बागायत पट्ट्यातलं गाव आहे. धरणाचं उगमस्थान आपल्या भागातून जात. ह्याला खरं गती देण्याचं रखडलेला बरेच पत्रकार आहेत. त्यांनी सांगितलं की तुमचा जन्म नव्हता झाला. आम्ही बोललोच नाही आमचा जन्म झाला म्हणून. आम्ही रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार थांबलेलं काम होतं त्याला गती दिली आम्ही आणि गती पॉझिटिव्ह गती दिली. केंद्र आणि राज्य देशातले साहेब भक्त पालखीने शिर्डीला येतात. आम्ही पालखीच्या निलोंडीची शिर्डीची एवढे भावनिक करून टाकले आम्ही त्या राजकारणाच्या विचार कार्यकर्ता असल्यामुळे. उद्धव साहेब सपत्नीक पूजा केली आणि त्यांनी रात्री आम्हाला विचारलं खासदार साहेब आम्ही काय केलं पाहिजे. उद्या आमची मुख्यमंत्र्याकडे मीटिंग आहे. आपण शिवसेनेला कुठं पाणी पाहिजे का नाही माहित नाही पण आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणजे 182 गावांना पाणी लागणार आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा की पाणी द्या. आणखी काय करायला त्यांनी सांगितलं फोन करून किंवा ह्यांना पाणी द्या. उद्याच्या बैठकीमध्ये त्यांनी पाणी द्यायचं निर्णय. आणखी काय केलं पाहिजे शिवसेनेचे सर्व मंत्री त्या बैठकीला पाठवले. म्हणजे ही कला आहे. आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला भेटलो भावनिक झाला. आम्ही पाण्याचे कळस 5 लिटरचं पाण्याचं तांब्यास दिल्याने ते देखील भावनिक झाले. तुमचं काम करून टाकतो. गिरीश महाजन भावनिक झाले. एवढं नाही सर्व भावनिक झाल्यानंतर दिल्लीत देखील भावनिक करून टाकतो. आपल्याला ह्याचा वापर करून कार्यकर्त्याचा संमिश्र कला आणि आमदार खासदाराचा वापर करून 182 गावाला आपण पाणी आणण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश देखील आलं. परंतु आम्हाला 2 TMC पाणी सोडलं आम्ही रात्रीला. काय पुढे झोप आल्याला ते आम्हाला न विचारता त्याचं काय केलं पाणी त्यांनी नदीलाच पाणी सोडलं. अरे आम्ही पाणी दिलं त्याचं कामच नाही. लोक बोलले पाणी का नाही आलं म्हणूनच अडचणी झाल्या. परंतु हे राजकारण करत असताना सर्वसाधारण लढाई देण्याची भूमिका आपण ठेवली. आणि मला असं वाटतं राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कार्यकर्त्याचा सण कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्त्याचा तालुका आणि मतदार जागृत असलेला तालुका आपला आहे. आणि काय मला असं स्वाभिमान मी हमेशा सर्वीकडे सांगतो नगर जिल्ह्यामध्ये तालुके 14 आहेत. 14 तालुक्यामध्ये सर्वात अग्रेसिव्ह आणि कार्यकर्ता घडवणारा तालुका असेल तर अकोला तालुका आहे. आणि अकोला तालुक्यामध्ये आपण सर्व काम करत असताना सर्वांनी 2014, 2019 आणि 2024 ला आपण सर्वांनी आम्हाला
शिवसेनेच्या वतीने मला मतदान केलं, कार्यकर्त्यांनी केलं, हितचिंतकांनी दिलं, पत्रकारांनी देखील चांगल्या बातम्या दिल्या, सर्वांनी सहकार्य केलं. मला वाटते ह्या कार्यक्रमाला येत असताना मी शिंगणापूर, देवगड आणि शिर्डीला जात असताना सकाळी कार्यकर्ते माझ्या घरी आले होते. त्यावेळेस बोलले, इकडं अकोल्यात पण देवस्थान आहे, तुम्ही तिकडेच बघता. आम्ही तिथं पण दर्शन करायला. त्यामुळे सर्वांच्या मोठ्या देवा धर्माचा आशीर्वाद घेऊन आपण सतत जो 2 तारखा आहे त्यातली 1 तारीख आहे 4/1ची सर्व दर्शन करतो. आपण सर्व गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी, आमच्या सहकार्याने सर्वांनी सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचा ऋण व्यक्त करतो. माझ्यावर जसं 2014, 2019, 2024 प्रेम केलं, असंच प्रेम माझ्यावर राहावा ही अपेक्षा व्यक्त करून माझी 2 शब्द